नमस्कार. आज आपण आता संत सिंगाजी यांचा जीवन वृत्तांत पाहूया. पण सर्वप्रथम माँ नर्मदेची वंदना. सबिंदु सिंधु सुस्थल तरंग भंग भंजितं द्विषस्तु पाप तापजात कारिवारि संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. बोलिए नर्मदा माई की जय. हर हर महादेव. बंधू भगिनींनो, सर्वांना आज स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व बंधू भगिनींना सादर नमस्कार. आज आपण नर्मदा तटावरील वास्तव्य केलेल्या एक संत शिरोमणींची ओळख करणार आहोत. माझ्या नर्मदा परिक्रमेच्या वेळी दोन्ही तटांवर श्रेष्ठ संतांनी केलेली अपार सेवा उपक्रम पाहायला मिळाले. श्रीराम महाराज, परमपूज्य गजानन महाराज, श्री टेंबे स्वामी, परमपूज्य शंकराचार्यजी स्वामी यांच्या भक्तांनी अनेक निस्वार्थी भक्तीनी समूह निर्माण करून सतत नर्मदा परिक्रमावासींची सेवा केलेली मी पाहिली आहे. हे समूह पाहून खरंच अगदी गहिवरून येते व संतांच्या प्रभावाची जाणीवही होते. अनेक भक्त समूहाने केलेली समाज उत्थान उपक्रम आजही भारताची संस्कृती व परंपरा टिकवून आहेत आणि नर्मदा माईची दोन्ही तट अशा संघटनेने भरलेले आहेत. या परिक्रमेत मला सिंगाजींची माहिती झाली. परिक्रमेच्या वेळी जेव्हा आपण निमाडात घुसतो, अर्थात मध्य प्रदेशच्या निमाड भागात जातो, तेव्हा सातत्याने मला जाणवलं की इथे संत सिंगाजी एक लोकप्रिय संत होते. मी परिक्रमेनंतर संत सिंगाजींच्या चरित्रावर, त्यांच्या लेखांवरती, त्यांच्या पदांवरती थोडासा अभ्यास सुरू केला आणि त्या अभ्यासातून मला जे काही उमजलं, समजलं ते आज नर्मदा माईच्या कृपेने तुम्हा सर्वांसमोर ठेवत आहे. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे हे खरंच आहे. पण संत म्हणले की काही ठराविक नावे चटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा संतांचा मोठा प्रभाव मराठी मनावर सातत्याने टिकून आहे. पण या दरम्यान होऊन गेलेल्या अनेक संतांनीही प्रबोधनाचे जागोजागी मोठे काम केले आहे. त्या महाराष्ट्र बाहेरील संतांची माहिती ऐकण्याची अत्यंत गरजही आहे. आज आपण मध्य प्रदेशमधल्या निमाड भागातील एका श्रेष्ठ संताची ओळख करून घेणार आहोत. अनेक श्रेष्ठ संतांची निर्गुण संत परंपरा आणि त्यांची ज्ञानधारा आपण गेले काही दिवस ओळख संतांची या कार्यक्रमात पाहत आहोत. आजच्या अस्थिर युगात रोज परिदृश्य बदलत आहे. आज जाती, धर्म यांच्यात वाढलेला तणाव आपण जागोजागी पाहू शकतो आणि आपल्यासारख्या बुद्धिजीवी वर्गाने हा तणाव संपवणं अगदी गरजेचं आहे. सर्व ठिकाणी बुवाबाजीचे प्रस्थ पण माजलेले आहे. या सर्व ज्वलंत मुद्द्यांकडे आपण पाहिलंच पाहिजे ना. या सर्व ज्वलंत मुद्द्यांवरती अगदी लक्ष घेऊन हे जाणणं अगदी जरुरी आहे की खरा परमात्मा कोणता, शुद्ध
अध्यात्म म्हणजे काय हे आज सगळ्यांना समजण्याची गरज आहे. आणि या सगळ्यांचं उत्तर संत परंपरेची ओळख आणि जाणीव केल्याने आपल्याला नक्की मिळते असं मी अगदी ठामपणे म्हणू शकते. अशा वेळी हा कार्यक्रम म्हणजे निश्चितच एक सार्थक प्रयत्न आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर नी जितके काही या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलेत त्यासाठी त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. हा उपक्रम किंवा हा प्रयोग चालू करण्यासाठी याचे प्रणेते श्री संतोष गोडबोले दादा यांचे मनपूर्वक अभिनंदन निश्चितही करावंसं वाटतं. आणि त्यात मला ही एक अपॉर्च्युनिटी दिली याबद्दल शुद्ध अंतःकरणाने मी आपले आभार स्वीकार करते. आज आपण मध्य प्रदेशातील निमाड भागातील अवतरित झालेल्या एका अतिप्रतिष्ठित व लोकप्रिय अशा संत सिंघाजी महाराज यांच्या जीवनवृत्तावर प्रकाश टाकणार आहोत. संत सिंघाजी यांना निमाडचे कबीर देखील म्हणलं जातं. नर्मदेचा दक्षिण तटावर म्हणजे पूर्व निमाड जिल्हा खंडवा, त्याच्यात हरदा, खेडीघाट, हंडिया, खलघाट, कोटेश्वर, राजघाट असे नर्मदा तट येतात. तर उत्तर तटावर म्हणजे पश्चिमी निमाडात सेमलदा, धरमपुरी, शुक्लेश्वर तीर्थ, महेश्वर, मंडलेश्वर आणि मुख्य म्हणजे ओंकारेश्वर अशी तीर्थ येतात. या सर्व तीर्थांच्या तटे संत सिंघाजींची अपार लोकप्रियता पाहायला मिळते. संत कबीर यांच्या नंतर अनेकांनी स्व जाणण्यासाठी स्वतःला वाहून दिले. या ज्ञानाच्या प्रवाहात वाहताना श्रेष्ठ संतांनी आपापल्या पद्धतीने जनसामान्य जणांना आत्मोत्थान मार्गाने जाण्यास प्रेरितही केले. आपल्या अनुभवांवरून सर्वांनी साधारणांचे मार्ग निश्चितच प्रशस्त केले. या सगळ्यांच्या संतांच्या वाणीत निश्चित लोक संस्कृती आपल्याला आढळतेच. अनेक युगांपासून चालत येणाऱ्या आपल्या आध्यात्मिक मान्यता आणि त्यांचा परिणाम हा सर्व संतांवर खोल प्रभाव पाडून गेलेला होता. समाजात नैतिक मूल्य आणि आदर्श स्थापित करण्यासाठी काम, क्रोध, मद, लोभ आणि मोह यांचा परित्याग आणि आहार विहार यावर संयमित व्यवहार करण्यासाठी सर्व संतांनी अथक प्रयत्न केले. याच संतांच्या रत्नजडित माळेत अजून एक रत्न म्हणजेच निमाडचे कबीर अर्थात संत सिंघाजी. ज्ञान की नौबत बाजे संत सिंघाजी गाजे, ब्रह्मगीर को हुआ अचरज, कहो कौन हुआ समराये. संत सिंघाजींचे नाव मध्य प्रदेशच्या संत परंपरेत सर्वात वरती येते. निमाड म्हणजे महाराष्ट्राला लागून खंडवापासून खरगोन बडवानी हा भाग. सिंघाजी फक्त एक निर्गुण संतच नव्हते तर एक श्रेष्ठ मनीषी आणि उच्च स्तरीय संवेदनशील कवी सुद्धा होते. आपल्या साधना मार्गावर जाताना त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी काव्यात संग्रहितही केले. संत शिरोमणी सिंघाजींची जवळजवळ 1100हून जास्ती पदं आहेत, रचना आहेत. ही सिंघाजी पदं किंवा रचना निमाडच्या वाचिक परंपरेत आजही अगदी लोकप्रिय आहेत. गेल्या 450 वर्षापासून निमाडी लोक यांना गात येत आहेत. इथलं कुठलंही भजनी मंडळ किंवा प्रवचनाचा कार्यक्रम
संत सिंगाजींच्या रचनेशिवाय संपन्न होतच नाही. मी म्हणते, अहो फक्त पदच काय, निमाडातील जनजीवन पण सिंगाजी अनुभवांपासून अधुरच आहे. सिंगापद एक जीवन संगीत आहे म्हणायला काहीच हरकत नाही. सिंगाजींनी निमाडातल्या लोकांना, श्रमिक शेतकऱ्यांना, अंधविश्वासू लोकांना जी आध्यात्मिक सुचिता, सात्विकता आणि आदर्श आचरण जीवन शिक्षण दिलं आहे की त्यांचं चरित्र निमाडी लोकांसाठी एक जीवनधाराच आहे. निमाडातून जर सिंगा नाव आपण बाहेर काढू तर निमाडचं जनजीवन अगदी शून्य होईल. सिंगा म्हणजे निमाडची अस्मितेची पहचान आहे, हे अगदी नक्कीच. नर्मदेच्या पावन धारेबरोबर निर्गुण भक्तीची अशी पावन धारा वाहिली की नर्मदेच्या निर्मल जलात साक्षात ब्रह्म अवगाहन होते. हा एक दुग्ध शर्करा योगच होता. चला आता सिंगाजींच्या जन्माबद्दल काही आपण बोलूया. सिंगाजी साहित्य शोधक मंडळानुसार सिंगाजी यांचा जन्म संवत 1576 सन 1519 मध्ये मिती वैशाख सुदी 11 गुरुवारी पुष्य नक्षत्रात झाला. पश्चिमी निमाडात खजुरी गावात हा दिव्य योग आला. वडील भीमाजी एक श्रमिक शेतकरी होते, पण संपन्न होते. आई गौराबाई अगदी विद्वान स्त्री होती. हा एक गवळी परिवार होता. त्या काळी या परिवारापाशी 300 ते 350 पशुधन अर्थात गाई म्हशी होत्या. म्हणजे संपन्न परिवारच ना. नंतर सिंगाजींच्या म्हणण्यावरून हा परिवार हरसूद या गावी येऊन स्थायी झाला. कसा आणि का ते आता आपण पुढे पाहूच. सिंगाजींचे अवतरण फारुकी बादशहाच्या काळी झालं. तुलसी, सूर, कबीर अशा अनेक महान संतांच्या रचनांचा हा चरमकाळ होता. भक्ती काळाचा हा प्रवाह उत्तर भारतातून पश्चिमात राजस्थान आणि गुजरातमध्ये पोहोचला होता. आणि निमाड आपण पाहिलं की याच मार्गात येते. संत सिंगाजींच्या प्रत्यर्थी निमाडातही ही भक्तिधारा वाहू लागली. सिंगाजींच्या अवतरणाच्या वेळेस तर आपण सार्वजनिक, साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तिथे छोटे छोटे अनेक राजे होते. काही हिंदू होते तर काही मुसलमान. पण यामुळे जनसामान्यात एक विचित्र मिश्रित अशी मानसिकता होती. सामाजिक सुरक्षाही नव्हती. मुसलमान राजांची भीती होती आणि एक असमंजस स्थिती अशी निर्माण झालेली होती. अंधविश्वास, झाडाफुकी, तरण तारण, मूठ मारणं अगदी पराकाष्ठेवर गेलेले होते. या साऱ्या परिस्थितीत संत सिंगाजींचे अवतरण अगदी प्राणसुद्धा सिद्ध झालं. हा तर मी म्हणत होते की सिंगाजींच्या अवतरणाच्या वेळेस आपण तिथली स्थिती पाहिली तर ह्या हिंदू आणि मुसलमान राजांची सर्वत्र भीतीही होते. असमंजसाची स्थिती होती. अंधविश्वास, मूठ मारणे, तरण मारण अगदी पराकाष्ठेवर गेलं होतं. या साऱ्या परिस्थितीत संत सिंगाजींचे अवतरण अगदी प्राणसुद्धा सिद्ध झाले. संत सिंगाजींचा अंधविश्वासाच्या विरोधात मोहीम चालू केली. साधारण ज्यांच्या सात्विक जीवन पद्धती
आणि परमेश्वरावर श्रद्धा यांचा त्यांनी मार्गही दाखवला. एक मोठा रोचक प्रसंग सिंगाजींबद्दल प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील भीमा हे अगदी श्रीमंत म्हणलं तरी चालेल असे होते, संपन्न होते. यामुळं त्यांचा द्वेष करणारी ही मंडळी काही कमी नव्हती. सिंगाजींची आई गर्भवती झाली असं कळताच त्यांचा गर्भ पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. एक धोबी परिवार होता. त्याच्या बायकोनी अनेकदा मूठ मारण्याचा प्रयत्न केला. पण असं म्हणतात की सिंगाजींनी आपल्या आईच्या गर्भाच्या आतूनच हे सारे प्रयत्न ऐकलेले होते. तेव्हा आपल्या आईची घबराहट किंवा आपल्या वडिलांची मनस्थिती पाहून त्यांनी तेव्हा आकाशवाणी केली होती की मी जन्म घेणार. कितीही मला मारण्याचा प्रयत्न केले तरीही मी जन्म घेणार. आणि अशी आख्यायिका आहे की ते जन्मल्याबरोबर अगदी लगेच आपल्या पायावर उभे राहिले होते. सिंगाजींना ऋषी शृंगी यांचा अवतार मानला जातो. या परंपरेतील हा चौथा अवतार आहे. पहिला लोभस ऋषी, दुसरा भीमांडक, तिसरा शृंगी आणि चौथा अवतार संत शिरोमणी सिंगाजी यांचा. आता आपण त्यांच्या थोड्या बालपणाबद्दल बोलूया. आपण हे पाहिलं की हा एक गवळी परिवार होता. स्वाभाविक, घरी गाई म्हशी होत्याच. त्यामुळे लहानपणापासूनच सिंगाजी जंगलात गाई म्हशी चरायला घेऊन जायचे. पण जेव्हा ते जंगलात जायचे तेव्हा ते इतर मुलांबरोबर कधीच खेळले नाहीत. आपल्या गाई म्हशी सोडून ते अगदी घनघोर दाट जंगलात जाऊन एकटे बसायचे. तिथे बसून ते ध्यान लावायचे. एकटे बसून ते उत्तम बासुरी वाजवायला लागले होते आणि तासनतास हरिभक्ती करायला लागले. इतक्या घनदाट जंगलात बसूनही ते आपल्या पशूंची नियमित रक्षा करीत असत. आणि म्हणूनच सिंगाजींना पशु रक्षक भगवान असे आज देखील म्हणले जाते. निमाड जर गॅझेटियर आपण पाहाल तर त्याच्यात त्यांच्या लहानपणाचे अनेक चमत्कार वर्णित केलेले आहेत. बालसिंगावर अनेक वेळा प्राणघातक हमले झाले, पण प्रत्येक वेळी मृद हास्य करून त्यांनी सारे प्रयत्न विफल केले. एकदा त्या धोब्याच्या बायकोनं त्यांना चक्क शेणात दाबून टाकले. तेव्हा ते 4-5 महिन्याचेच होते. काही तास ते शेणातच दाबले राहिले. आई वडील त्यांना शोधत राहिले, पण सिंगा कुठे मिळेना. पण थोड्या वेळाने त्या बालसिंगाला भूक लागली. जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा त्यांच्या मातेची दुधाची धार निघून दगडांवरून वाहत वाहत शेणात दबलेल्या त्या सिंगापर्यंत पोहोचली. आजही तिथे काही दगडांवरती पांढरी धार आपल्याला पाहायला मिळते. आता ते स्थान सिंगाजी गढी म्हणून निमाडात प्रसिद्ध आहे. अशीच एक दुसरी त्यांच्याबद्दल सांगितलेली आख्यायिका आहे. एकदा त्यांचं सारं पशुधन चोरीला गेलं. आता त्या काळी पशुधन म्हणजे वैभवच ना. चोरी झाल्यानंतर हा परिवार अगदी कासावीस झाला. वडील जंगलात एका दिशेला आपलं पशुधन शोधायला निघून गेले, पण सिंगा मात्र घरात चुपचाप बसलेला पाहिला.
आईला राग आला. आई रागावून त्याला म्हणाली की अरे घरात काय बसलेस, नुसती तुझी हरिभक्ती करीत, जा, तुझे वडील गेलेत जंगलात, पशुधन शोधायला तूही जा, दुसऱ्या दिशेला निघून जा. पण सिंगा काही हालायला तयार नाही. शेवटी आईला इतका राग आला की त्यांनी सिंगाला धक्का देऊन घराबाहेर काढले. पण सिंगा घराबाहेर आपल्या उंबरठ्यावर बसूनही फक्त हरिभक्ती करीत राहिला. आणि थोड्या वेळाने आपल्या आईला हसून म्हणाला, आई जा, दुधाची भांडी घासून ठेव, आपलं सगळं पशुधन येतच आहे, पहा. आणि पाहता पाहता सारं पशुधन, सगळ्या गाई म्हशी परत एका पाठोपाठ एक त्यांच्या घरात परत आल्या. हा चमत्कार त्या धोब्यानेही पाहिला आणि त्या दिवसापासून तो धोबी परिवार सिंगाजींचा पहिला दास झाला. आजही गाई म्हशी जर कुणाच्या हरवल्या तर सिंगाजी विनंती केली जाते. इतकंच नव्हे तर कुणाच्या गाई म्हशीला बछडा झाला तर त्या गाईचा पहिल्यांदा दुधाचा स्पर्श सिंगाजींच्या स्मृतिस्थळावर जाऊन केला जातो. प्राणघातक हमले सिंगाजींवर बरेच होत राहिले आणि त्यांनी प्रत्येक हे हमले असफल पण केले. प्रत्येक प्रयत्न विफल होत त्यांची ख्याती निमाडात पसरत गेली. पण त्यांचे आई वडील काळजीत पडले. सदैव त्यांच्यावर होणारे हमले पाहून त्यांच्या आईनी सिंगाजींना घराबाहेर पाठवणंच बंद केलं. सतत त्या त्यांना एका खोलीत डांबून ठेवायच्या. आईचा हा कासावीस स्वभाव पाहून सिंगाजींनीच आपल्या आईला म्हणलं, माता मानो हमरी तुम बात, खजुरी छोड़ी देना, खजुरी जन्मभूमि आपणी, वहां परिचित होय अपार, कुण हमरो यहाँ सारथी, दूसरो बसाना गांव, सिंघा जी की विनती सुन लो माता, सखी श्री अवतार. अर्थात ते म्हणतात की आई, मला माहिती आहे की हे आपलं गाव आहे, इथं सगळे आपले परिचित आहेत, पण तुझी ही सतत काळजी पाहून मला असं वाटतं की आपण हे गाव आता सोडून जाऊया. काळजी करू नकोस, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. आपण जिथे जाऊ तिथे परमेश्वर आपली काळजी घेईल. आणि त्यानंतर 1526 मध्ये हा गवळी परिवार हरसूद पिपल्या इथे येऊन स्थायी झाला आणि शेवटपर्यंत इथेच राहिला. युवा अवस्थेत त्यांनी बिना गुरु ही आध्यात्मिक शक्ती कमावली होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना एका राजाकडे पत्र वाहकाचे काम सुद्धा लागले होते, नोकरीला लावलं होतं. सिंगाजींनी आपल्या आध्यात्मिक बळावर अनेकदा या राजावर आक्रमण करणाऱ्या डाकूंना अंधळ करून राजाला विजय सुद्धा दिली होती असं लिहिलेलं सापडतं. त्या काळचे विख्यात डाकू धीरसिंग आणि डाकू वीरसिंग यांनी सिंगाजीचा प्रभाव पाहिला आणि ते सिंगाजींचे शिष्य झाले. नंतर अनेक डाकूंनी आत्मसमर्पण केले आणि सिंगाजींमुळेच निमाडात डाकू उन्मूलन झाले असे लिहिलेले आहे. वयाच्या 39व्या वर्षी स्वामी मनरंगगीर सिंगाजींना गुरुरूपात लाभले. नंतर त्यांना निर्गुणी ब्रह्माची प्रचिती झाली आणि ते एका वेगळ्या मनस्थितीत पोहोचले. त्यांना नोकरी सोडली, परिवार सोडला आणि ध्यान अवस्थेतच राहायला लागले. जंगलात ध्यानस्थ राहताना त्यांना
साक्षात ब्रह्मदर्शन झाले होते. त्यांनी त्या काळी अनेक पदही लिहिलीत. या पदांमध्ये सदैव सद्गुरू हा शब्द येतो. जंगलात मनरंगगिरी व त्यांची अदृश्य रूपात सदैव भेट व्हायची. व्यक्तिशः सिंघाजी आणि मनरंगगिरी केवळ एकदा नाहीतर दोनदाच भेटले होते, पण जंगलात अदृश्य रूपात सतत या दोघांमध्ये संवाद व्हायचा. सिंघाजी म्हणतात, जंगल में उड़े जहारा सद्गुरु मिल जाए पूरा, बनखंड में नौबत बाजे झांझ बज रही झुरा. म्हणजे जंगलात त्यांना सद्गुरूचे दर्शन होते व पूर्ण जंगलात नौबत वाजते व सद्गुरूंचे स्वागत झांझा व मृदंग वाजवून केले जाते. नंतर सिंघाजी एकांतिका साधना करू लागले. जिथे ते साधना करत होते ते जंगल आत्ता निमाडात तपस्या वन म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे ज्या ज्या दगडांवर बसून त्यांनी साधना केली त्यांचे निशाण ध्वज आजही त्या दगडांवर आपल्याला पाहायला मिळतं. नंतर सिंघाजी आजपा जाप स्थितीत पोहोचले आणि मग सुखमयी जाप या स्थितीत ते स्थिर झाले. आजपा जाप पद्धतीत जिव्हा उच्चारण बंद करते, तर सुखमयी जाप मध्ये नाडी प्रवाहित होऊन राम नाम योग विरालित होतो. संतांच्या भाषेत याला हद छोड़ के बेहद हो जाना असं म्हणतात. पण सिंघाजी याच्याही वरती पोहोचले होते. ते म्हणतात, अजपा ऊपर एक मुस्कान ज्योत एक झिलमिल. संत सिंघाजी यांचा निर्गुण आणि सगुण दोन्हीवर एक समान विश्वास होता. म्हणूनच साक्षात श्रीहरी मध्ये सगुण दर्शन होत असतानाही त्यांचे मन मात्र निर्गुण मध्येच लीन व्हायचे. त्यांचा पंथ निर्गुण विचारांचाच होता, पण आदर ते दोन्हीही पंथांचे करायचे. ते लिहितात, रूप नाही रेखा नाही, नाही है कुल गोत्रे, बिन देही को साहवत देखू, झिलमुल देखू जो तरे. म्हणजे ज्याचं रूप नाही, रेखा नाही, कुल नाही, गोत्र नाही, असा माझा बिन देहाचा साहेब आहे. याचा संकेतही असा आहे की सिंघाजी स्वतःला उपलब्ध झाले होते. त्यांना स्वतःचंच आत्मदर्शन झालं होतं आणि आता ते परमात्म्यामध्ये लीन झाले होते. संत सिंघाजींनी स्वतःचा असा कोणताही पंथ निर्माण केला नाही. वयाच्या 22व्या वर्षी त्यांना संपूर्ण आत्मज्ञान प्राप्त झाले होते आणि त्यांची संपूर्ण निमाडात एक श्रेष्ठ संत म्हणून ख्यातीही पसरली होती. ते आता 24 तास साधनेत राहून पद निर्माण करायचे. यातून उपदेश करून ते एक श्रेष्ठ समाज सुधारकही झाले होते. त्या काळात निमाडात हिंदू मुसलमान विभेद अगदी प्रखर होता, पण सिंघाजींनी त्याचा नेहमीच विरोध केला. ते म्हणतात, हिंदू तूरक कहे कोई, मूल दोई का एक न होई, एक ही लोई एक ही मासा, एक ही जीव एक ही श्वासा. अर्थात हिंदू मुसलमान एकच रक्त एकाच मासाचे आहेत, दोघेही एकच जीवात्मा आहेत आणि एकच प्राणवायूही आहेत. मग हा मतभेद का? त्यांच्या मते देह एक मंदिर आहे, त्यातच सत्य निरंजन देव विराजमान आहे. ते म्हणतात, देवल देख ले जामे सत्य निरंजन देव, बिन टाके का देवल घड़िया जाने देव अभंगा है,
कहे जन सिंहा सुनो भई साधो, निजपत से लो लाओ, आवागमन का फेरा मिट जाए, फिरी जन्म नहीं पाओ. अर्थात हा देहरूपी एक मंदिर आहे जे बिना जोड निर्मित आहे. याला कोणत्याही छैनी हातोडा किंवा सुई धाग्याची जरूर नाही आहे. सत्य निरंजन म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे प्रत्येक शरीरात असतात आणि त्यांची जागृती करणं हाच मनुष्याचा धर्म आहे. सिंगाजींनी कधीही मूर्तीपूजा केली नाही. ते निर्गुण निराकार ब्रह्माचे साधक होते. मूर्तीपूजेचे आडंबर त्यांनी त्याचा विरोधही केला. ते म्हणतात, भूला लोक आपण खोजे, पत्थर को देव कर पूजे. मनुष्य स्वतःला विसरून स्वतःच्या आतला परमेश्वर शोधायचं सोडून एका दगडामध्ये देव कुठे शोधतो. समर्थ रामदासही दासबोधात असंच काही म्हणतात. ते म्हणतात, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे, तितुकी भगवंतांची घरे. आणि सिंगाजी म्हणतात की या वसुंधरेवर जितके सजीव जीव आहेत ती सारी परमेश्वराचीच मंदिरे आहेत. ते म्हणतात की स्व अध्ययन, नवचिंतन, नामस्मरण, जप तप, परमार्थ साधन या सर्व तीर्थ यात्रा आहेत. संत कबीर यांच्या समकालीन संत सिंगाजींनीही अनेक पदं लिहिली आहेत. चला थोडासा त्यांच्या लेखनांवर किंवा त्यांच्या पदांवरती आपण प्रकाश टाकूया. संत सिंगाजींनी अनेक पदं लिहिली. काही मुख्य अशी आहेत. सिंगाजी का दृढ उपदेश याच्यात जवळजवळ 200 दोहे आहेत. 15 तिथी सिंगाजीची याच्यात सर्व 15 तिथींचे वर्णन व महात्म्य सांगितलेलं आहे. आठवार सिंगाजी अर्थात आठवड्यातील सर्व दिवसांचे महात्म्य सिंगाजी सांगतात. बाबा सिंगाजी की बाणावली याने याच्यात ये मनुष्य स्वभाव याची व्याख्या करतात. आत्मध्यान याच्यात आत्मध्यान का आणि कसं याच्याबद्दल सिंगाजी बोलतात. सिंगाजी की नराज अर्थात नरदात ब्रह्म उपस्थिती बद्दल सिंगाजी याच्यात बोलतात. तर सिंगाजी की शरद याच्यामध्ये सिंगाजी जीवन शरद पौर्णिमेप्रमाणे कसं क्षणभंगूर आहे याच्याबद्दल बोलतात. दोषबोध हा एक त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. याच्यात न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती कशी संभव आहे याच्याबद्दल संत सिंगाजी बोलतात. तर देश की वाणी या ग्रंथात सिंगाजी सुद्धा त्या काळच्या सर्व श्रेष्ठ संतांच्या शिकवणुकीबद्दल बोलतात. आजही निमाडात सिंगाजी की परचुरी खूप प्रसिद्ध आहे. याला परचुरिया असं म्हणतात. 7 ते 10 दिवस सिंगाजींच्या जीवनवृत्त आणि त्यांच्या या लेखांवरती परचुरी गायन आजही निमाडात केले जाते. हे गायन कुठलंही घरी मुख्य शुभ कार्य झालं किंवा नवजात शिशु झाला किंवा काही मान्यता सिंगाजींना केलेली पूर्ण झाली त्याच्यानंतर या परचुरियाचं आयोजन केलं जातं. सिंगाजी म्हणतात, माया मोह देख कर भूला ये परपंच की चट्टी, इस देह का क्या भरोसा आखिर हो जावे मिट्टी. यानी समाधी घ्यायच्या आधीच सिंगाजींनी आपली मुक्ती पाहिलेली होती. त्यांना जाणीव होती की शरीर
तर एक निर्गुण निराकार आत्मा आहे, अनादिकाळ जशाचा तसा. त्यांनी आपल्या पदांवरून निर्गुण भक्तिधार प्रवाहित केली. ती आजही संपूर्ण निमारात सर्वात लोकप्रिय आहे, अगदी जशी महाराष्ट्राची विठ्ठल प्रेम कथा. ते लिहितात, रूप नाही देखा नाही, नाही देखा कुल गोतरे, बिन देगी के साहब मेखे, दिलमुल देखू जोतरे. त्यांनी स्वतःची मुक्ती मार्ग शोधला होता व श्रावण शुक्ल पौर्णिमा या दिवशी त्यांनी सुनियोजित जिवंत जलसमाधी नर्मदा तटे घेतली. ते स्व इच्छेने देहमुक्त झाले. हा एक दुर्लभ संयोगच आहे. आज त्या स्थानावर एक समाधी स्थल निर्मित आहे. या समाधी स्थलाबद्दलही एक खूप आश्चर्यजनक अशी गोष्ट मला माझ्या परिक्रमेत समजली. इंदिरा सागर बॅकवॉटर्समुळे आता हे समाधी स्थल डूब क्षेत्रात येणार होतं. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तिथल्या पादुका उचलून अन्यत्र काही विस्थापित करण्याची योजना केली होती. तात्कालिक मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी त्या पादुका उचलायला आले. पण असं म्हणतात की त्या पादुका तिथून सरकल्या गेल्या नाहीत. अनेक प्रयत्न झाले. मग आता काहीतरी दुसरा प्लॅन करायचा म्हणून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरकडे परतले. पण जवळजवळ 30 ते 40 मिनिटं प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चालू झालं नाही. तिथे उपस्थित सर्व सिंगाजी भक्तांनी मुख्यमंत्र्यांना क्षमा मागण्याची विनंती केली. मुख्यमंत्री परत तिथे त्या समाधी स्थळावरती पादुकांपाशी गेले आणि त्यांनी क्षमा मागितली आणि हे वचन दिलं की पादुका त्या जागेवरून न हलवता तिथेच समाधीस्थळ ठेवण्यात येईल. आज त्या ठिकाणी जवळजवळ 90 फूट उंच उचलून एक टापू निर्माण केलेला आहे. आता सर्वत्र पाणी बॅकवॉटर्स आल्यामुळे जवळजवळ 2 किलोमीटरचा एक ब्रिज त्या टापू पोहोचण्यासाठी पण केलेला आहे. फार सुंदर आणि सात्विक असं हे सिंघाजी समाधी स्थळ आहे. हे स्थळ खांडव्यापासून जवळजवळ 40 किलोमीटर पडतं. इंदोरहून 150 किलोमीटर पडतं. खरगोनहून 90 किलोमीटर पडतं. पण जवळचं रेल्वे स्टेशन म्हणू ना तर ते खंडवाच आहे. इथून प्रत्येक अर्ध्या तासात या सिंघाजी समाधी स्थळापर्यंत सतत बसेस टॅक्सीज चालू असतात. आजही पौर्णिमेच्या दिवशी इथे खूप मोठा मेळा लागतो. धुष्टपुष्ट आणि उच्च क्वालिटीचे पशुधन इथे विकण्यास त्या दिवशी येतं. अनेक लोक त्या दिवशी आपली मान्यता पूर्ण करण्यासाठी रात्रभर प्रसाद, परचुरिया आणि सिंगा भजनांचं आयोजन होतं. असं म्हणतात की इथे साखरेचा प्रसाद देण्याची प्रथा आहे आणि इथल्या साखरेला कधीही मुंग्या लागत नाहीत. एक अखंड ज्योत 150हून जास्ती वर्षांपासून इथे सतत प्रज्वलित होतीये आणि ज्यांची मान्यता पूर्ण होते ना ते टनानी येऊन ह्या अखंड ज्योतीत तूप दान रूपात देतात. बंधूंनो, भगिनीयो, महाराष्ट्र बाहेरील ह्या संत एक अलौकिक संत झालेला आहे. सर्व अध्यात्म प्रेमी श्रोत्यांना अगदी माझी करबद्ध विनंती आहे की कधी मोका मिळाला तर या सिंघाजी पादुकांचं, या सिंघाजी स्थळाचं दर्शन अवश्य करा. नर्मदे हर सिंघाजी महाराज की जय.
पुन्हा एकदा शुद्ध अंतःकरणाने मला सिंहाजींबद्दल काही बोलण्याचा हा सुअवसर दिल्याबद्दल आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरचे मनपूर्वक आभार. नर्मदा माई की जय.